चला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय दोन बॅटर्स आलेले आहेत आकाश वळवी आणि अर्जुन वळवी दोन वळवी ब्रदर्स ऑफिशियल्स अंपायर्स देखील आपण बघतोय आज सुरेंद्र घाटाल आणि संतोष वळवी हे दोन ऑफिशियल आहेत आणि सगळ्यात लांबचे अंपायर्स आमचे आपण बघितलं तर मग ते खास भाईंदर वरून येतात रुपेश दांडेकर ते मात्र आलेच थोड्या उशिराने लेट मात्र थेट इथे आलेले आहेत जातोय आपण मॅचच्या दिशेने अंपायर्स इशारा देत आहेत सुरेंद्रजी घाटाल सर आणि मॅचला सुरुवात झालेली आहे भावेश व्हेरी फास्ट बॉल पाहतोय आपण हाताळला गेला अक्रॉस पहिल्या बॉलला खेळण्यासाठी आपण पाहू शकतोय पहिल्या बॉलवर धाव अर्जित केली जाते एक आणि एक या आकड्याने सुरुवात होताना पाहायला मिळते या फलकाची आई ब्रवाणी ब्राह्मण गाव हा संघ आपण पाहिला हा संघ आपण बघितला तर मग नेहमी चांगला खेळ करताना आपल्याला बघायला मिळतोय सुरुवात चांगली करतोय आज त्यांच्याकडे आपण पाहू शकतो एक संधी आहे ऑपॉर्च्युनिटी आहे एक चांगला खेळ या केबीएम ट्रॉफी मध्ये दर्शवण्याची लेफ्ट आर्म फुल टॉस बॉल पाहतोय आपण बॅटवर घेतलाय बॉल मात्र आपण पाहिला खेळलं गेलंय खाली क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान आणि बॉल चल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येईल चौकार 4 धावा चौकाराने आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे अकाउंट ओपन केलंय अर्जुन वळवी डेफिनेटली आपण पाहू शकतो एक जबरदस्त खेळाडू आणि जबरदस्त खेळ मात्र आपण पाहिलं तर दर्शवताना पाहायला मिळतोय हा बॉल आपण पाहिला अंदर राईस खेळण्याचा प्रयत्न केला होता पाहिला आपण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय बॉल कट होतोय आणि त्यामुळे आपण बघितलं तरी ते डॉट मिळतोय बॉल फेकून झाले 3 फलकावर धावा 5 ऑफिशियल TBN लाईव्ह टेलिकास्ट टीम देखील आम्हाला जॉईंट आहे पुन्हा आपण बघितलं तर अक्रॉस गेले बॅटर परंतु ही लेंथ आपण पाहिली थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे वाईटचा मात्र इशारा डेफिनेटली ते मिळेल लेग स्टंपच्या बाहेर बॉल हा जाताना पाहायला मिळालाय आपण बघितलं तर मग सुरुवात झालेली आहे या दुसऱ्या दिवसाला आणि या दुसऱ्या दिवसामध्ये दर्जेदार खेळ अपेक्षित आहे स्टेप आउट झाले बॉलला खेळलाय हवेत बॉल ओ बॉलच्या खाली फिल्डर आले आणि सुंदर झेल कन्वर्ट केला जाईल पहिला फलंदाजा बाद केला जातोय झेलच्या स्वरूपात पहिला धक्का दिला जातोय आई भवानी ब्राह्मणगाव संघाला आपण पाहिलं तर अर्जुन नावाचा बॅटर केला जातो इथे बाद पहिला मोठा धक्का दिला गेलाय आई भवानी ब्राह्मणगाव टीमला आपण दोन टीम जर बघितल्या तर एक टीम कामण विभागातून बिलॉंग करते आणि दुसरी जी बॅटिंग करणारी टीम पहिली आपण तर मग भिवंडी पाये विभागातून म्हणजेच ब्राह्मणगाव इथून बिलॉंग करते आणि हा दोन टीम्स कडे आपण बघू शकतोय क्रिकेट जरूर चांगलं आहे परंतु आज ते प्रत्यक्षात दर्शवताना कोण पाहायला मिळेल कालच्या दिवसातलं क्रिकेट आपण बघितलं तर जे दर्शवलं गेलं खास करून MB बागपाडा टीमच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग फेवरेट संघ आपण बघितला तर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा हा बनला होता परंतु सरप्राईज होतो शेवटच्या मॅच मध्ये MB बागपाडा संघ आपण पाहिला तर सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर अंतिम 8 संघांमध्ये आपण पाहिलं तर मग त्याने स्थान पक्क केलं 22चा पुढील बॉल नवीन बॅटर होते आले आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट खाली क्षेत्रातून बॉल मात्र प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल हा चौकार 4 धावा खूप खूप धन्यवाद डीजे बॉल फेकून झाले तो ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5 आणि टीमची टोटल 10
हो थोडा लवकर खेळले, बॉडीचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपात मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर 1-10 अशी स्थिती पाहायला मिळते. आई भवानी ब्राह्मणगाव ह्या संघाची ही स्थिती आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे खेळाडू बाद झाला अर्जुन, परंतु मैदानाच्या आतमध्ये साईनाथ आणि असतील आकाश. नक्कीच या दोन खेळाडूंचा खेळ राहील का झकास, पाहूया. जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये परतूया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. केबीएम ट्रॉफी 2026 सेकंड डे and second day is a very fast match of it's a two teams between the ground. डेफिनेटली आपण पाहू शकतोय इव्हन टीम मध्ये देखील आज बदलाव पाहायला मिळत आहेत, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जे दोन कॅमेरामॅन्स होते आपण पाहू शकतो जयेश मांगेला अँड जयेश पाटील, मात्र आपण पाहू शकतो थोडासा चेंजेस आहे. आज आपण बघितलं तर डीबीएनचे टॉप चे कॅमेरामॅन म्हणजे प्रीत पाटील, त्याला देखील आज आपण पाहू शकतोय ऑन स्क्रीन वर जबरदस्त वर्क त्यांचं पाहायला मिळतंय. असे कॅमेरामॅन प्रीत पाटील आणि ऑपरेटरच्या माध्यमातून आपण बघू शकतो प्रशांत भगत यांना बॉल खेळला गेला. आपण पाहू शकतोय मागे गेलाय बघा. प्रशांत घरत अर्नाळाचे ते आहेत फायटर जेट आणि हे आमचे डीबीएनचे आहेत ते प्रशांत भगत आहेत. टीमची टोटल बघितली 12 बॉल फेकून झाला. या दुसऱ्या ओव्हर मध्ये दीपेश चांगले बॉलर आहेत. दीपेश विकेट टेकिंग कला आहे त्यांच्याकडे, परंतु आपण पाहू शकतो ती कला दर्शवावी लागेल. क्रिकेटचा पर्व आपण बघितला ना तर ज्याप्रमाणे डोक्यावर चढून आता मात्र बोलतोय ना प्रत्येक खेळाडूंच्या, आणि क्रिकेटचा आपण बघितला खेळच आहे. आणि खरोखर सांगायची गोष्ट झाली तर मग रात्रीचा काळ होता, सगळ्यांची हवा टाईट झाली होती ती मॅच पाहत असताना. कारण की आपण T20 क्रिकेटमध्ये 250 धावा देखील सेफ नाही आहेत असं हे मात्र आपल्याला कालच्या मॅच मध्ये आपण पाहायला मिळाला. अफुलातून आपण बघितलं तर मग क्रिकेट खेळलं गेलं इंग्लंड संघांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं तर बुमरा आहे आणि नक्कीच बुमराने केलं गुमरा. पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये गेम आहे. 13 धावा फलकावर आहेत. दीपेश बॉलिंग मार्कवर आहेत आणि समोर आहेत मिस्टर आकाश. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जवळ आहे, रनआउटची संधी घेतली नाहीये इथे कीपरने. नो रिस्क हे पाहायला मिळालं, कारण की हा बॉल कदाचित यष्ट्यांवर फेकला असता तर मग घात झाला असता, फलंदाज बाद झाला असता, तर तो असता आणि नसता. नक्कीच या गोष्टीला आपण बघितलं तर जर आणि तर अशा गोष्टी असतात ना क्रिकेटमध्ये, थारा नाहीये त्यांना. प्रत्यक्षात बघितलं पण तर धाव कंप्लीट केली आहे. फटका वेध केला, फिल्डर तिकडे येतात, जे सुटला जातोय. हो हो फिल्डर आले होते, बॉडी बॅलन्स बिघडले गेले, पडले गेले, परंतु क्षेत्ररक्षणाचा एफर्ट काही जबरदस्त पाहायला मिळालं. बॉलला मात्र अक्षरशः अखेरच्या क्षणापर्यंत मात्र आपण पाहिलं सोडला नाहीये आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. झेल सुटला गेला परंतु प्रयत्न काय छान केले. जशी आठवण आपण बघितलं तर मग रात्री अक्षर पटेल या खेळाडूने मात्र काही जबरदस्त अफलातून कॅचेस पकडले गेले आणि कॅचेस म्हणजेच किती महत्वाचे असतात. टेक द कॅच अँड विन द मॅच. आणि तिथेच आपण बघितलं तर भारतीय संघाचा दबदबा. क्रॉस खेळले गेले, हा बॉल आपण पाहिले तर मिस्टर दीपेश यांचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. विश्लेषण करायचं झालं तर मग हा बॉल आपल्याला येताना पाहायला मिळालेला आहे तो म्हणजेच निर्धाव डॉट.
पुढील दोन टीम्स रेडी राहायचं. टॉस बॉक्स मध्ये केला जाईल टॉस या इनिंग ब्रेक मध्ये. पुढील बॉल स्टेप आउट झाले. बॉलला बॅटवर घेतलाय, बॉलला उडवलंय, फिल्डरला मात्र निवडलाय. हा फटका आपण पाहिला तर जो किंबरा होता फिल्डरचं मात्र आपण बॅलन्स बिघडला होता, परंतु अंत बला तर सब बला हे पाहायला मिळालंय आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळतो. इथे महत्वपूर्ण धक्का मात्र दिला जातोय. आई भवानी ब्राह्मण गाव या टीमला महत्वपूर्ण धक्का दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि परतावं लागेल खेळाडूला डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर साईनाथ नडगे. आउट. मनोरला पाहिले तुला ना पुरी तुला पाहून झालो दिवाना. मनोरला पाहिले तुला ना पुरी तुला खूप दिवाना. धन्यवाद डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालाय दुसरा आणि संघाचं टोटल आपण बघितलं तर 16 धावा आहेत. दीपेशांचा जो स्पेल आपण पाहिला आतापर्यंत चांगला राहिलाय हा स्पेल. एक बॉल आहे या ओव्हरचा पाहतोय आपण. हा खेळला जातोय ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहे तिकडे. ओ मिस्टेक झाले आणि मिस्टेकचा फायदा मिळेल. धावा 2 जोडल्या जात आहेत संघासाठी महत्वपूर्ण. तिसऱ्या धावेचं मन बनवलं होतं परंतु नाही. ज्याप्रमाणे बघितलं आपण तर मन मोडावं लागलं आणि 2 धावांनी संघाचं टोटल 18 धावा या फलकावर आपण बघतोय. नव्याने बॅटर निलेश आलेत. निलेश दिंडा त्याने 2 धावा जोडल्यात. मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि निलेश. आता हे 2 खेळाडू उर्वरित 2 ओव्हर मध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतायत, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल आपण बघितलं तर मग टीम आपल्याला जी पाहायला मिळते एका बाजूने बेलकडी टीम आणि या 2 संघांच्या मध्ये पहिली मॅच एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रपन टप पाहायला मिळू शकते. घेऊ एक डीजे ब्रेक. जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात ते तिसऱ्या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये परतूया. खूप धन्यवाद डीजे. बघा ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघाचे संघनायक. पुढील मॅच आपण बघितली तर ओम साई 444 नागले आणि श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉल हा खेळला जातो. आपण बघितलं तर अलॉंग्स द कार्पेट आपण पाहू शकतो. फिल्डर आहे तिकडे. मिस्टेक्स परंतु थांबवलं गेलं बॉलला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघू शकतोय फिल्डर थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. बॉलला जोपर्यंत स्टॉप केला 2 धावा जोडल्या गेल्या. आकाशच्या खेळाडूकडून आता अपेक्षा मोठ्या असतील. आकाशच्याने एक चांगलीच पारी खेळावी लागेल. एक आपण पाहिलं तर आपल्या संघाला एक चांगल्या दिशेने एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाणारी पारी. ओव्हर पिच बॉल बॅटच्या रडार मध्ये या वेळेला मात्र केलेला बॅटरने हल्ला आणि बॉलला गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला. मिळतील 6 धावा. षटकार. हिरो इथं काय बसून करस? तुझी हिरोईन तर गावात फिरत आहे. अरे भाऊ याला तर जमत नाही. सर आता नांगोतच राहा. मी काय करतो. खूप खूप धन्यवाद डीजे. सिक्सर ठोकला गेला आकाशने आणि काय जबरदस्त खेळाडू आहे. हिटिंगची काबिलियत दर्शवली आहे त्याने. पुन्हा पाहिला पण तर मग मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. भावेश यांच्या विश्लेषण करायचं झालं तर मग धाव मिळेल. अगदी आपण बघितली तर धाव नाही मिळाली की डॉट मिळेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत 3 बॉलमध्ये. म्हणजेच पहिल्यावर 2 आणि दुसऱ्यावर नक्कीच षटकार आणि तिसरा डॉट आणि हा देखील आपण पाहू शकते तर मग डॉटच येतोय. बॉलिंग मार्क पण निशाल आहेत. निशाल वज्रा हे 2 आपण पाहू शकतो. दीपेश निशाल भावेश या संघाचे आपण बघितलं तर मग चांगले खेळाडू आहेत. म्हणजे मॅच विनर खेळाडू आहेत आणि त्याच मॅच विनर खेळाडूच्या हातामध्ये सध्या तरी हे स्पाला आहे. ओव्हर पिच. ओहो क्या बात है.
नाव आहे आकाश आणि षटकार ठोकला त्याने झकास 6 धावा. खूप खूप धन्यवाद विजय. षटकार आले त्या ओव्हर मध्ये 2 आणि धावा देखील आलेल्या आहेत 14-5 बॉल मुळे. धाव फलकावर 32 धावा, 32 रन्स. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मध्ये. आकाश पुन्हा एकदा आपण बघितलं स्क्वेअर लेगला फटका खेळतात. फिल्डर आहे तिकडे, बॉल अडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, मात्र बॉल तिकडे आपण पाहिला थांबला. तत्पूर्वी आपण पाहू शकतो धावा 2 मिळाल्यात आकाशला आणि या 2 धावांनी संघाचा फायदा होताना पाहायला मिळतोय. टीमचं टोटल पोहोचलं गेलेलं पाहायला मिळालं आपल्याला 34च्या घरामध्ये 34 रन स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये. चला खेळाडूंना पाणी पोचवायचं आहे. प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल की पाण्याची व्यवस्था असेल ना तर प्रत्येक संघाच्या खेळाडूने करायची आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पाण्याची गरज आणि आम्हाला गरज आहे ती म्हणजे गाण्याची. धन्यवाद डीजे. चला पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना आणि प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल की यानंतर प्रत्येक मॅच साठी प्रत्येक संघाने पाणी रेडी ठेवायचं आहे. आणि हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल टॉस साठी, कारण की एका बाजूने आपण बघतोय ओमसाई 444 नागले संघाचे संघनायक इथे पोहोचलेले आहेत. काजूपाडा संघाचे संघनायक अजून देखील पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे हा शेवटचा आणि अंतिमचा कॉल. थर्टी 34 धावा फलकावर आपण बघतोय. पार्टनरशिप ज्याप्रमाणे इथे बिल्डअप झाली आहे ना या 2 खेळाडूंमध्ये, खास करून आकाश अर्जुनने बघा चौकाराने सुरुवात केली होती, पण अर्जुन बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की साईनाथ त्याने चौकाराने सुरुवात केली होती, परंतु साईनाथ देखील बाद झाल्यानंतर निलेश आले. परंतु निलेशने जितकं आपण पाहू शकतो ना योगदान देण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्त आपण बघितलं माइंड काय दर्शवलं गेलं की माइंडसेट हे दर्शवलं गेलंय की आकाश या खेळाडूला जास्त जास्त संधी मिळायला हवी आहे. आणि जेव्हा त्याला मिळाली ना संधीला साधलाय, संधीचं सोनं केलंय आणि संधीचं सोनं करत असताना आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं गेलंय. शेवटचे 6 चेंडू असतील. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि तिथे उपस्थित असतील टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजयजी भोये. चला धीरज असतील आपण बघू शकतोय या शेवटच्या स्पेल साठी. शेवटचा स्पेल खूप महत्वपूर्ण असेल, म्हणजेच हे टोटल कोणत्या दिशेने जाईल हे दिसून येईल. सुरुवात झाली आपण पाहिलं तर बॉल पहिला ज्याप्रमाणे आपटून टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झाला नाहीये. तिकडे आपण जर बघितलं तर धाव सोडण्याचा प्रयत्न झाला. अंपायर्स लेग बाय आहे का? हो लेग बाय आहे. थोडंसं आमचं लक्ष नव्हतं आणि कन्फर्म केलं की लेग बायचा इशारा मिळेल. डेफिनेटली 1 धाव या टोटल मध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळेल. एका धावाने संघाचं टोटल 35. आकाशकडे आता नजर असेल, लक्ष असेल आकाशकडे. बॅकफुटला गेले, शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न पाहिला आपण. जर हा फटका जो खेळला गेला आता प्रॉपर टायमिंग नव्हता, परंतु 2 धावा मिळाल्यात. कदाचित 3री धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये आणला गेला, परंतु नाही, बदलावा लागतोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बिलकडी टीमला जर आपण बघितलं तर चांगली टीम आहे.
मागच्या सीझन मध्ये आपण या टीमला इथे क्वालिफाईड होताना पाहिलं होतं, विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीमला. कारण की मागच्या सीझन मध्ये आपण बघू शकतो की विघ्नहर्ता स्पोर्ट्स टीमला ज्या प्रकारे आपण इथे योगदान देताना बघायला मिळालं होतं, ट्रॉफीज मात्र जिंकण्याचा कारनामा केला होता. मागच्या सीझन मध्ये आपण ब्राह्मणगाव संघातून देखील आपण बघितला, नक्कीच 2 संघ पुढे येताना पाहायला मिळाले होते. ओमसागर ब्राह्मणगाव संघ देखील आपण पाहिला होता आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव हा संघ देखील हा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळाला होता. वेलकम, मनापासून स्वागत असेल. ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सरपंच आपण बघितले तर राजेशजी भक्ते साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. वेलकम साहेब, मनापासून स्वागत असेल आपलं या दुसऱ्या दिवसामध्ये. क्रिकेटच्या प्रती आपण बघितलं तर भरपूर प्रेम आहे आणि तुषार 11चा संघ आपण बघितलं तर मग सातिवली प्रीमियर लीग मध्ये उतरवत आहेत आणि या सीझन मध्ये त्यांच्या संघाने पारितोषिक पटकावलं गेलं, कारण की रनरअपचं पारितोषिक त्यांच्या संघाने पटकावलं गेलं आणि तेच व्यक्तिमत्व सन्माननीय श्री राजेशजी भक्ते साहेब इथे दाखल झालेले आहेत. 4 बॉल फेकून झालेत. चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आहे. आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला बॅटर. आपण पाहिलं तर मिस्टर निलेश दिंडाने धमाका केला आणि टोकला षटकार 6 धावा. Thank you so very much. एकूण आपण बघितलं तर इथे 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला आणि 4 ओव्हर्स मध्ये आपण फलकावर धावसंख्या जर आपण बघितली तर झालेली पाहायला मिळते ते म्हणजेच 44 धावा. 44 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 45 धावांचं हे लक्ष्य. एका बाजूने विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी कामांची टीम पाहिली, दुसऱ्या बाजूने आपण बघितली तर मग टीम पाहिली गेली ती म्हणजे साईबाबानी ब्राह्मणगाव. चांगल्या धावा जमा केल्यात, 45 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि जवळजवळ हे टार्गेट कशा प्रकारे आता चेस केलं जाईल, धावता वर्णन नक्कीच केलं जाईल. परंतु टॉस बॉक्स मध्ये आपण जोडतोय तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. कारले डोंगराची सराय कारले डोंगराची आगरी कोल्यांची आई तू आगरी कोल्यांची. हॅलो, खूप खूप धन्यवाद. अडीजे चला टॉस बॉक्स मध्ये अजून करण्यात आले नाहीयेत. रिक्वेस्ट केली होती बघा, प्रत्येक टुर्नामेंटला मी ही रिक्वेस्ट करत आलेलो आहोत कारण की आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. चला सन्माननीय आपण बघितलं तर मग उपस्थित आमचे पाहुणे राजेशजी भक्ते साहेब इथे आहेत. थोडासा आपण डिस्टर्ब केलंय त्यांना. नक्कीच या साहेब, आपल्या शुभ. हॅलो,
हॅलो हॅलो. हॅलो. खूप खूप धन्यवाद इथे. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 45 धाव्यांचं लक्ष आहे. अरमित आमच्या सोबतीने आहेत. बघा SPL मध्ये देखील आपण बघितलं छान स्कोरिंग त्यांची राहिली होती. त्यानंतर जय यांनी देखील चांगलं स्कोरिंग केलं होतं. वळतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल पाहतोय आपण आणि अविनाश वज्रा अँड भावेश गोरकणा बघू शकतो. ही जोडी आपण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर बॉलर्स आपण पाहू शकतोय अर्जुन असतील, संतोष वळवी अँड अर्जुन वळवी अशी आपण बघू शकतो. ही जी जोडी असते ना नक्कीच ब्रदर्सची जोडी असते, परंतु ती घरामध्ये आता नक्कीच आपण बघू शकतो की मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बॉलर आहेत. बॉल पहिला आपण पाहिला तर हवेतून चावलाय, झेल निर्माण आणि पहिल्याच बॉलवर धक्का, फलंदाज झालाय बाद. पाहिलं आपण इकडे तर मिस्टर अविनाश वज्रा गोल्डन डकचा शिकार आणि बॅक टू द पॅव्हलियन आउट. धन्यवाद डीज आहे. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं तर पहिला धक्का दिलाय निशाल वज्रा मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि पहिली सफलता आजी मिळवली अर्जुनने. गतीने टाकलेला बॉल पाहतोय आपण. अपील केली जाते. अपील मध्ये आपण बघितलं उत्साह जास्त पाहायला मिळाला, परंतु जे हवं होतं ते नव्हतं मिळालं. म्हणजेच एज बॅट आणि बॉल मध्ये आपण बघितलं तर संपर्क नव्हता आणि ते पाहायला मिळालं. इकडे डॉट बॉल बघा नेमकं काय आहे तर 45 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर कमी आल्या ना तर या मॅच मध्ये पकड ही सुरुवातीपासून निर्माण होऊ शकते ब्राह्मणगाव या टीमची. आणखीन एक चांगला चेंडू अपील केली जाते ते आपण पाहू शकतोय. गती किती गती आहे, चांगला टप्पा आहे, चांगलं नियंत्रण आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत या बॉलर्स कडे आणि तो दर्शवतोय आतापर्यंत खेळ. पहिला ओव्हर चालू आहे आणि 3 बॉल फेकले, धाव तर एकही नाही आणि विकेट एक आलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल जर अशा प्रकारे येत असेल ना मग बॅटिंग करणारी टीम देखील विचारात पडेल की जर आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा जोडण्यामध्ये अपयशी राहिलो तर मग कोणत्या षटकात धावा जोडणार. आणखीन एक चेंडू पाहिला पण तर डॉट येताना पाहायला मिळालाय.
सलगचा चौथा, पहिल्यावर विकेट, त्यानंतर सलग 3 डॉट खेळतोय मिस्टर निशाल वज्रा हा बॅटर. आणि आज आपण पाहिलं तर मग गोष्टीची आता खंत वाटते नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला. भावेश तिथून नाराज होतो, काहीतरी म्हणतायत आता बॅटरला की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. पहिल्या ओव्हरला पण बघतोय तर सुंदर हाताळला गेले बॉलरने. स्टेप आउट केला या वेळेला, चार्जेबल स्ट्रोक कन्वर्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॉल मात्र पण बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मिळालाय फायदा. बघा 2 धावा मिळाल्या. अखेरीस खातं खोललं गेलं संघाचं, परंतु खातं खोलताना आपण बघितलं तर मग 5 बॉल खर्च केलेत. 5 बॉल आणि त्यामध्ये 1 विकेट. म्हणजेच आपण बघू शकतो की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं अपेक्षित कामगिरी राहिली नाहीये. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले मध्ये. हा बॉल आपण बघितला तर ज्याप्रमाणे हाताळला गेला, हा बॉल आपण पाहिला तर मग गेला डॉटच्या स्वरूपात आणि पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. जिंकण्यासाठी लक्ष 45 पर्यंत आपण पाहू शकतोय. ज्या प्रकारचे केलेली बॉलिंग पाहायला मिळाली दर्जेदार ला जवाब. आणि त्याच बॉलिंगमुळे आपण पाहिलं की बेलकडी टीमला स्टार्ट नाही मिळालाय आणि अगदी आपण बघितलं तर मग फलकावर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 2 धावा पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग आता 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 धाब्याची गरज असेल. ही गरज कशा प्रकारे पुरवली जाईल, कशा प्रकारे आपण पाहिलं तर मग खेळ होते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्यक्षात पाहूया, जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा परतूया. खूप धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग सुरुवात मिळाली नाहीये, एक चांगली सुरुवात, परंतु हरकत नाहीये कारण की 18 बॉल असतील तुमच्याकडे. या 18 बॉल मध्ये तुम्हाला एक चांगली पारी खेळावी लागेल, एखादी पारी आणि ती 22 यांना खेळावी लागेल. जशी आपण बघितलं होती की रात्री लेट नाईट मध्ये जी बॅथलने पारी खेळली गेली होती आणि जवळजवळ मग भारतीय संघाला ज्याप्रमाणे अडचणी मध्ये टाकलं गेलं होतं, परंतु नक्कीच तिथे आपण बघितलं अर्शदीप आणि बुमरा आणि पांड्या आणि घरोघर आपण पाहू शकतो तर बुमरा आहे कारण की वर्ल्डचा नंबर 1 गोलंदाज म्हणून का त्याला संबोधलं जातं, म्हटलं जात आहे आणि ती कामगिरी. परंतु नक्कीच संपूर्ण आपण बघितलं तर मग तो एक जबरदस्त मुकाबला अनुभवला रात्री. तशी पारी खेळावी लागेल. चार्ज केले बॉल आपण बघितलं तर डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये गेला होता. फिल्डर तिकडे पोहोचले गेले होते, पकडण्यासाठी आपण बघितलं प्रयत्न केले गेले, परंतु प्रयत्न तितके सफल झाले कारण की बॉलला अडवण्यामध्ये यश मिळालं कारण की बाउंड्रीच्या बाहेर नाही जाऊ दिलं गेलं. 2 धावा मिळाल्या भावेश यांना. आता सर्वस्व जबाबदारी भावेश यांनाच घ्यावी लागेल कारण की या संघासाठी आपण पाहू शकतो की त्यांची बॅट मात्र नक्कीच इथे चालणं अनिवार्य आहे, त्यांची बॅट बोलणं अनिवार्य असेल कारण की ही मॅच जर त्यांना चेस मास्टर बनायचं आहे, चेस कंप्लीट करायचं आहे तर त्यांना या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय चांगला खेळ करावाच लागेल. भावेश यांना आपल्या संघासाठी एक मॅच इनिंग वाली पारी खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली आणि 100% करावाच लागेल. फटका खेळला जातोय आपण पाहिला तर हवेत उंचावलाय बॉल मात्र आपण पाहिला स्ट्रेट सीमारेषा पार आणि आपण पाहू शकतो फिल्डर आले होते परंतु त्यांच्या मस्तक वरून देते बॉल दस्तक आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येते हा सिक्सर. छान फटका, छान टायमिंग पाहायला मिळालं तिकडे. प्रॉपर आपण पाहिलं बॅट आणि बॉल मध्ये गुड कनेक्शन पाहायला मिळालं आणि एक ज्या मोठ्या फटक्याची गरज होती, प्रेशर आपण पाहिलं तर बिल्डअप झालं ते कमी करायचं आणि त्याच अनुषंगाने पण पाहिलं तर मग एक फटका जो सिक्सर कन्वर्ट केला. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला कट केलं, गॅपमध्ये आपण पाहिलं तर दिशा दिले पाहू शकते फिल्डर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करता येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झपाट्याने पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पलक झपकता आपण पाहिलं तर मग माइंड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो, बुद्धिमत्तेचं क्रिकेट
कारण की इथे माहिती आहे भावेशांना की या संघाला जर आपण पाहू शकतो तारायचं जर कोणाला मला आणि माझी विकेट खूप महत्वाची असेल, मला अगदी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे देखील राहायचं आहे आणि धावा देखील जमा करायच्या आहेत. त्यामुळे ते एक मोठा फटका कन्वर्ट केल्यानंतर की दुहेरीला देखील आपण पाहिलं त्याने कंप्लीट केलं. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, हा त्यांच्या झोनमध्ये बॉल होता परंतु थोडासा लेग स्टंपच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळाला, परंतु इथे वाईट बॉलचा इशारा मिळेल पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा मिळतोय, टीमची टोटल पोहोचलेली पाहायला मिळते 12च्या घरामध्ये बॉल फेकून 13च्या घरामध्ये बॉल फेकून झालेत 3 म्हणजेच 11.33 ची सरासरी आहे. चांगलं कलेक्शन आहे, बॉल उडवला हवेत परंतु नेमकं काय पाहिलं आपण डिक्लेरेशन झोन आहे तिकडे 2 धावा मिळतील. धावसंख्या 15च्या घरामध्ये पोहोचलेली आता दिसून येते, म्हणजे जवळजवळ 11.25 ची सरासरी आहे, म्हणजे 11.15च्या सरासरीने धावा या कंप्लीट करायच्या आहेत. आणि या धावा आपण बघितलं तर कंप्लीट करायच्या असतील तर मग आता काहीतरी गेम प्लॅनिंग आखावी लागेल. पार्टनरशिप भावेश आणि निशाल यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आता की काय करायचं आणि काय नाही करायचं, कारण की 1 ओव्हर्सला टार्गेट केलं तर धाव संख्येमध्ये आपण येऊ शकतोय. पुढे स्टेप आउट झाले, चांगला फटका कन्वर्ट केलाय. बिल्डर आहेत तिकडे, बॉल अडवण्यामध्ये थोडेसे असफल राहिलेत. धावा 2 जोडल्या जात आहेत. 2ने संघाचं टोटल वाढलं गेलंय 17च्या घरामध्ये. मग या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या धावा आलेल्या साईनाथ यांच्या, कारण की दुहेरी 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 सिक्सर वाईट देखील आलाय. शेवटचा बॉल आहे आणि तो कशा प्रकारे फेस केला जाईल. सेट आउट झाले, बॉल समोरच्या दिशेने कमाल केली, धम्माल केले आणि भावेशने मला माल केलाय. 7 धावांसाठी हा फटका खेचला, सिक्सर आलाय आणि या सिक्सरने टीमचं टोटल मात्र वाढलं गेलंय. खूप खूप धन्यवाद. बघा 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरमध्ये फलकावर आपण पाहू शकतो आता सरासरीमध्ये आलेला आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर किती धावा खर्च केल्या आहेत 21 धावा. मोमेंटम आपण बघू शकतो जे शिफ्ट झालंय आणि आता आपण जर बघितलं तर मग 12 चेंडू आणि 22 धावा. जी गाडी जशी वेग पकडते आणि तसा वेग पकडला गेला आहे. चला फील्ड सेटअप करून घ्यायची आहे, जास्त वेळ नका खर्च करू. तेवीस झालेत 22 हवेत. बॉलिंग मार्क आता पाहूया आपण रोहित आलेत. नंबर 3चा असेल, खूप महत्वपूर्ण असेल आपल्या संघासाठी. ऑप्शनच्या थोडासा बाहेर, बॅटचा हलकासा एज आणि 1 धाव मात्र तिथे डेफिनेटली मिळेल. विश्लेषण करायचं झालं तर मग भावेश यांना मिळेल स्ट्राईक. भावेश यांच्याकडे आपण बघितलं तर मग जबाबदारी आणि जबाबदारी त्याने स्वीकारली गेली आहे. जबाबदारीचं क्रिकेट खेळलं गेलंय, प्रेझेंट ऑफ माइंड क्रिकेट खेळलं गेलंय. आणखी त्याने बघितलं होते पहिल्या ओव्हरमध्ये निशाल थोडासा स्ट्रगल करत होता आणि तो दुसऱ्या बाजूने उभा होता, परंतु ज्या प्रकारे त्यांनी मॅचला आपण पहिलं बनवलं गेलंय परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. मॅचमध्ये आपण पाहू शकतो की मग अजून देखील ब्राह्मणगाव संघाला संधी आहे, फाईटर होणार, बरोबरीची फाईट आहे. आता कमबॅक झालं तिथे बेलकडी टीमचं. पाहूया आपण. येणारे 11 चेंडू आणि 21 धावा असे समीकरण असेल.
पाहूया आपण भावेश गेम प्लॅनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग काय वापर केला जाईल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतोय. फिल्डर थोडेसे स्ट्रगल करतात आणि चुका होत आहेत. अगदी जवळून 30 च्या घेऱ्याचा ओढ अगदी यष्ट्यांच्या जवळून 2 धावा मात्र जोडल्या जातात. खऱ्या फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळालाय. लेझी क्रिकेट म्हणू शकतो आपण त्याला आणि ते क्रिकेट पाहायला मिळालंय. सध्या आपण पाहू शकतो की एक धाव कशी वाचवायची आहे हा विचार करावा लागेल. परंतु इथे आपण पाहिलं तर मग अशा प्रकारे जर धावा दिल्या आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं चान्सेस जर गमावले गेले ना तर मग या मॅचमध्ये तुम्हाला डेफिनेटली कमाई नाही होणार तर गमाई होईल आणि नक्कीच तसं करायचं नाहीये. हा प्ले अँड मिस आपण पाहू शकतोय. समोर टाकलेला बॉल होता. थोडंसं आपण बघितलं तर बॅटरला लालच दिला होता परंतु थोडीशी लेंथ आहे ना मागे ठेवली होती. मागे लेंथ ठेवल्यानंतर आपण पाहिलं नेमकं काय झालं तर मग बॅटरच्या झोन पासून आपण बघितलं हा बॉल तितका आपण पाहिलं तर आला नाहीये. थोडासा आपण बघितलं एक्स्ट्रा बाउन्स झाला त्यामुळेच बीट केला. बॅटरला डॉटची गरज होती आणि ती मिळाली आहे. रनमध्ये चुकताना पाहायला मिळतं. धाव फलकावर धावा कंप्लीट. या खेळाडूचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की त्यांनी ह्या मॅचला खास करून दुसऱ्या ओव्हर पासून जे बनवलं गेलं एक सिच्युएशन निर्माण केली आहे. स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक. स्टंपिंगचा चान्स बनला असता परंतु आपण पाहू शकतो नेमकं झालंय काय तिकडे तर जवळ आपण बघू शकतोय मिस केलाय. मिस केल्यानंतर आपण बघू शकतो की मग डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. 19 पुढील बॉल पाहतोय आपण. खेळला जातोय समोरच्या दिशेनं लॉंग क्षेत्राच्या दिशेनं. फिल्डर आले तिकडे. बॉलला मात्र आपण स्टॉप केलं जातोय. बॉलची वेगी स्ट्राईक एंडच्या दिशेनं 2 धावा पुन्हा जोडल्या गेल्या आहेत. 2 धावेनं संघाचं टोटल वाढलं गेलंय. 28च्या घरामध्ये पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. हे टोटल म्हणजेच आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेष असतील आपण पाहिले 7-17 हे समीकरण पाहतोय आपण. आणि आता खरं तर म्हणायचं झालं तर हा स्पेल आहे ना छान राहिलाय कारण की या स्पेलमध्ये धावा आपण पाहिलं तर फक्त आलेले आहेत 5. 2 दुहेरी आणि 1 सिंगल. गेमला चेंज करणारा स्पेल पाहतोय आपण. चांगला बॉल पाहतोय आपण. योग्य रीतीने हाताळला गेलाय आणि पेक्षा बाउन्स पाहायला मिळाला. आणि इथे विश्लेषण करायचं झालं तर एक गुड कमबॅक स्पेल पाहायला मिळाला. जसं आपण पाहिला रात्री जसप्रीत बुमराहचा आणि तसा हा आपण पाहिला तर मिस्टर रोहितचा. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. आता 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 17 आहे परंतु खतरा आहे. खतरा मात्र आपण पाहिलं तर टळला जाईल का? घडेल काय मैदानाच्या आतमध्ये? प्रत्यक्षात कोणता संघ मॅचला जिंकेल? आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विजयाची घोडदौड सुरुवात करताना पाहायला मिळेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडेल काय. जाऊया डीजेकडे. थँक्यू सो व्हेरी मच. टीम मीटिंग कमी करा. स्पीडअप करा. सहा चेंडू आणि 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये निशाल आहेत. निशाल किती डॉट बॉल खेळले गेलेत आपण बघितले तर 4 हे डॉट बॉल खेळलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर असेल. परंतु बघा आतापर्यंत मागे काय घडलंय ना त्या गोष्टीला सोडून द्या. पुढे काय घडायचं आहे आणि पुढे काय आपण करू शकतोय ह्या गोष्टीकडे देखील त्यांना लक्ष द्यावं लागेल. ही मॅच आपण बघितले तर मग
50-50 वाली आहे. असं नाही आहे की 17 धावा आहेत, 17 धावा आहेत, परंतु असं नाही की इथे ह्या जास्त धावा आहेत. बघा 2 चांगले फटके आले ना तर मग या धावा इझिली चेस होऊ शकतात. पण बॉलिंग मार्कवर पाहूया आता की कोणता बॉलर यूज केला जातोय. आकाश, त्याने बॅटिंग छान केली होती. आकाश असतील 6-17. समोर निशाल. सुरुवातीला आपण बघू शकतोय नक्कीच सुरुवातीचेच काही चेंडू असतील ना ते नक्कीच या मॅचचं चित्र स्पष्ट करताना पाहायला मिळू शकतील. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॉल आपण बघितला तर मग अपील केली आहे आणि अपील मात्र पकडली जाते. पंचांच्या माध्यमातून उचलून धरली अपील आणि LBW चा शिकार ठरताना पाहायला मिळतोय. स्ट्रगलीचं क्रिकेट खेळत होता बॅटर मिस्टर निशाल आणि त्याला अखेरीस मात्र इथे बाद केलं जातंय. LBW च्या स्वरूपात आपण पाहिलं तर सफलता आकाशच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. खूप धन्यवाद विजय. सफलता मिळाली आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग 2 अंपायर्स आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी करतायत आणि संतोष वळवी सध्या तरी भरपूर मेहनत करतायत आजच्या दिवसामध्ये. लक्ष आहे त्यांच्यावर आमचं देखील, कारण की मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी एक थोडासा अडथळा निर्माण झाला होता तर त्यांनी क्लिअर केला याला वाटतंय आता. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुषार आलेत. तुषार यांना व्हावं लागेल हुशार, कारण की मॅच मध्ये आपण बघितलं तर 17 धावा आणि 5 बॉल. आकाशांचा हा बॉल पाहतोय आपण. उंच खेळलाय, झेल निर्माण झालाय. झेल ड्रॉप झालाय, परंतु आपण बघितलं ना नुकसान किती होईल. नुकसान होणार आहे तर झेल सुटल्यानंतर 3 धावा जोडल्या गेल्या आहेत. खेळाडू आपण पाहिलं तर मग भावेशवर लक्ष होतं, त्याला बाद करायचं होतं. थ्रो स्ट्राईक कडे फेकला गेला, इकडे मिस्टेक झाली. 3 धावा जोडल्या गेल्या. आता या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ या 3 धावा आल्या आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतोय की आता गरज आपण पाहिली तर मग 14 धाव्यांची असेल. बॉल असतील आपण पाहिले तर मग 4 बॉल 14. भावेश यांना स्ट्राईक मिळाले आणि ही स्ट्राईक म्हणजे धोक्याची घंटा वाजवू शकते ब्राह्मणगाव टीम साठी. स्ट्राईक मिळाले त्यांना आणि हो या स्ट्राईक मुळे आपण बघू शकतो की काम बिघडवू शकतायत. आता लेफ्ट बॉलर आहेत, लेफ्ट बॅट्समन आहेत. जेव्हा लेफ्टी बॅट्समनच्या समोर येतो ना तेव्हा मात्र आपण बघू शकतो की मग बॉलर साठी जास्त धोका असतो. हे आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिलंय, परंतु आता नेमकं काय घडेल ते चित्र प्रत्यक्षात पाहायला मिळेल. लेफ्टी बॉलरवर आपण पाहिलं तर लेफ्टी बॅटर हावी होताना पाहायला मिळेल. 4-14 मॅचची स्थिती आपण पाहू शकतोय. कोणत्या दिशेने जाणार आहे अजून देखील सांगू शकत नाहीये. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न पंचर रोकेन बॉलला खेळला जात आहे. बॉल देखील दिशा बदलताना पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळाल्यात. मॅच मध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे भावेशांचा आपण पाहू शकतो जो संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. जबाबदारी त्यांच्या माध्यमातून उचललेली पाहायला मिळाली आहे. या जबाबदारीने आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळला जातोय आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय आपल्या संघासाठी आपण बघितलं तर धावा करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेळेचं बंधन आहे मित्रांनो, प्लीज रिक्वेस्ट करतोय जास्त वेळ घेतला गेलाय, कारण की ऑलरेडी आपण बघू शकतोय की या मॅचला आपण बघितलं तर जवळजवळ 50 मिनिटं झालेली आहेत. पाऊण तासाच्या वर कालावधी गेलेला आहे या मॅच साठी. पुढील बॉल पाहतोय आपण. धावा 2 आल्यात. 12 धाव्यांची गरज आहे, परंतु आपण पाहिलं तर 3 बॉल होते. त्या 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 बॉल कमी झाला. आता 2 बॉल आणि 12 आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा आपण बघितला तर हव्या असतील जिंकण्यासाठी.
या मैदानामध्ये मागेच SPL झाली, सातवी प्रीमियर लीग 2 मध्ये 12 हव्या होत्या आणि दीप्तेश वाजेने केल्या होत्या, 2 ठोकले होते षटकार. परंतु आता आपण पाहू शकतो की भावेश 2 मध्ये 12 करेल का. पुढे स्टेप आउट झाले, बॅटचा एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर बॉल मध्ये प्रस्थान आणि फलंदाज भावेश झालाय बाद. विकेटचा पतन गन. खूप धन्यवाद आहे. बघा आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चेसिंगचा जो प्रेशर पाहायला मिळाला ना, कारण की चेसिंगचं प्रेशर हे नेहमीच असतं, हे आतापर्यंत नाही आहे. तर आपण बघू शकतो की प्रत्येक पटलावर आणि तेच प्रेशर मात्र आपण पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या, त्यामुळेच कुठेतरी ते प्रेशर कन्वर्ट केलं जास्त असतं. शेवटचा बॉल देखील पाहायला मिळाला आणि शेवटचा बॉल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. मॅच मात्र आपण पाहिलं तर मग फिनिश झालाय आणि पहिला मॅच आपण पहिला जिंकण्याचा कारनामा करतोय. या दुसऱ्या दिवसामध्ये टीम पाहतोय आपण, तो म्हणजेच आई भवानी ब्राह्मणगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने आपण वळतोय. प्लेअर ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार ठरतोय खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर ऑन अँड ओनली मिस्टर आकाश. प्लेअर ऑफ द मॅच.